नमस्कार सर्वांचे मराठी कथा स्टोरी या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण नवीन कथा पाहणार आहोत आणि त्या कथेचं नाव आहे मी येऊ का आणि लेखक आहेत सुहास बेराडे। जर याआधी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। डिसेंबर 1970 मधील ती एक संध्याकाळ होती। चंदू रहाटे एसटीने चंदनवाडीत जायला निघाला होता। चंदू सोलापूरच्या खासगी कंपनीत कामाला होता। कंपनीची कागदपत्रे आणि फायली असलेले दप्तर तो चंदनवाडी येथील कार्यालयात घेऊन जात होता। रात्री चंदनवाडीत मुक्काम करून तो दुसऱ्या दिवशी पुन्हा सोलापूरला परतणार होता। महिन्या 2 महिन्यातून त्याची अशी नेहमीच फेरी असायची। महामार्गावरून एसटी जात असताना रस्त्यात लागणाऱ्या गावांमध्ये एक एक प्रवासी उतरत होते। आता बसमध्ये तुरळक प्रवासी उरले होते। प्रवास सुरळीत सुरू असताना संध्याकाळी एसटी अचानक आचके देऊन बंद पडली। चालक आणि कंडक्टर खाली उतरले। काय बिघाड झाला आहे ते बघत होते। बराच वेळ गेला। बसमधील प्रवासी चुळबुळ करू लागले। वैतागून चंदूही खाली उतरला। किती वेळ लागेल त्याने बस चालकाला विचारलं। गाडीच्या इंजिनात मोठा बिघाड झालेला दिसतोय। मॅकॅनिक येऊन दुरुस्त करेपर्यंत 2-3 तास सहज जातील। एसटी ड्रायव्हर एका हातात तंबाखू मळत मळत त्याला म्हणाला। च्या आईला काय वैताग आहे। मला महत्त्वाच्या कामासाठी चंदनवाडीला जायचंय आणि मध्येच एसटी बंद पडली। चंदू स्वतःशीच पुटपुटत बोलत होता। 2 तासांनी जरी एसटी सुरू झाली तरी पुढे जायला अजून 4 तास म्हणजे मध्यरात्र झाली असती। बसमधील 4 प्रवासी पुढच्या स्टॉपवरील गावात जाणारे होते। प्रश्न एकट्या चंदूचाच होता। काय करावं याचा चंदू विचार करत होता। इथून जवळच विजयनगर नावाचं गाव आहे। तिथे जा, 2 किलोमीटर अंतरावर आहे। तेवढं मात्र चालावं लागेल। बस चालकाने त्याला सल्ला दिला। हा पर्याय त्याला चांगला वाटला। गावात वसतिगृह, धर्मशाळा किंवा मंदिर काहीतरी राहण्याची सोय असेल। तेथे मुक्काम करावा आणि पहाटेच पुढची बस पकडून निघून जावं असा त्याने विचार केला। आपली बॅग आणि दप्तर घेऊन चंदू विजयनगर गावाच्या दिशेने चालत निघाला। पायपीट करत तो विजयनगर गावात पोहोचला। गावाच्या प्रवेशद्वाराजवळ विजयनगरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे असा फलक त्याला दिसला। विजयनगर खेडगाव असलं तरी बरंच प्रगत होतं। गावाच्या नाक्यावरच बाजारपेठ होती। विविध दुकानं होती। या गावात आपली राहण्याची नक्की सोय होईल असं त्याला वाटलं आणि त्याचं समाधान झालं। गावात चंदूने प्रवेश केला खरा, पण गावात त्याला विचित्र वातावरण जाणवलं। लोक लगबग करत आपापल्या घरी जात होते। शेतावर गेलेले शेतकरी घरी परतत होते। गायी शेळ्या गोठ्याच्या दिशेने जात होत्या। दुकानं बंद होऊ लागली होती। कदाचित खेडगाव आहे, दैनंदिन व्यवहार लवकर बंद होत असतील असं त्याला वाटलं। पण गावात एक अनामिक असं भयान वातावरण दिसत होतं। चंदूने गावात फेरफटका मारला। लोक घराची दारं खिडक्या बंद करत होती। फार संध्याकाळ झाली नव्हती। थंडीचा मोसम असल्याने अंधार लवकर पडत होता। दिवे लागणीची वेळ असली तरी असलेले दिवे मालवले जात होते। गावात जणू संचारबंदी लागली होती। हे सगळं असं विचित्र होतं। चंदूला भूकही लागली होती। त्याला समोरून चावडीवरून घरी जाणारी 4-5 वृद्ध माणसे दिसली। चंदू त्यांच्याकडे चौकशी करायला म्हणून गेला। इथे गावात राहण्याची काही व्यवस्था होईल का? चंदूने त्या वृद्ध माणसांना तिथे जाऊन विचारलं। त्या लोकांनी चंदूकडे चमत्कारिक नजरेने पाहिलं। गावात नवीन आलेला पाहुणा आहे हे त्यांनी ओळखलं। त्यातील एका वृद्ध माणसाने उलट प्रश्न केला चंदूला। या गावात राहायची व्यवस्था हवी आहे असा म्हणून उलट प्रश्न त्याने केला। हो, म्हणजे आज रात्रीच्या मुक्कामापुरता, बस बंद पडली म्हणून, चंदू त्यांना म्हणाला। नवीन आलेला दिसताय गावात। हे विजयनगर आहे। या गावात थांबू नका। शक्य तेवढ्या लवकर इथून निघा। आता थोड्या वेळात गावात कुणी दिसणारही नाही। गावात थांबणं धोकादायक आहे। त्या वृद्धांनी त्याला माहिती पुरवली। माझी एसटी बंद पडली म्हणून या गावात आलो। आता जाऊ कुठे आणि गावात ही अशी सामसूम का बरे? त्याने परत प्रतिप्रश्न केला। त्या वृद्धांनी एकमेकांकडे फक्त पाहिलं। गावात आलेल्या पाहुण्याला पुढचं काही सांगण्याचं धाडस काही होईना। कुणी काही बोललं नाही। फक्त त्यांनी एकमेकांकडे पाहत बसले। हे काय चाललंय ते मात्र चंदूला काहीच कळत नव्हतं।
हे असं विचित्र वातावरण का दिसतंय? त्याला प्रश्न पडला होता. म्हणजे नक्की काय? थांबणं का धोकादायक आहे? कुणी नीट काही का सांगत नाही आहे? त्याला प्रश्न पडत होता. पाहुणं, तुम्ही अडचणीत आहात मान्य आहे. ते वृद्ध म्हणाले, पाहुणं, तुम्ही अडचणीत आहात मान्य आहे, पण गावावर एक संकट आले. एक काम करा, तुम्ही आबा पाटलांकडे जा, तेच तुमची मदत करतील. ते वृद्ध माणसं चंदूला म्हणाले. श्याम्या, पाहुण्याला आबा पाटलांच्या वाड्याकडे घेऊन जा. त्या वृद्धाने जवळच्याच एका तरुणाला हाक मारून त्याला पाटलांच्या वाड्याकडे चंदूला नेण्यास सांगितले. तो तरुण चंदूला आबा पाटलांच्या घरी घेऊन गेला. त्याला देखील घरी पळण्याची घाई होती. तोही काही बोलला नाही. तो फक्त त्याला घेऊन चंदू पाटलांच्या घरी गेला. आबा पाटलांच्या घरी गेला. आबा पाटील गावचे सरपंच आणि मातब्बर व्यक्तिमत्व होते. सर्वांना मदत करणारे असे ते सरपंच होते. आबा पाटलांचा एक मजली शानदार वाडा होता. त्या तरुणाने खालूनच आबांना हाक मारली. आबांनीच दार उघडलं. आबा, गावात कुणी पाहुणं आलंय. रातच्याला गावात मुक्काम करायचा आहे. सांगून बी ऐकत नाही. बघा आता तुम्ही, मी जातो. असं म्हणत तो तरुण आल्या पावली निघून गेला. चंदू तिथेच वाड्यात थांबला. गाव आधीच संकटात आणि हा कोण पाहुणा आलाय असा विचार करत आबांनी त्याला निहाळलं. त्याची चौकशी केली. मग एक आवंडा गिळत ते म्हणाले, पोरा, थांबू नकोस गावात. गावावर मोठं संकट आले. फार मोठं संकट गावावर आले. गावात कुणीही संध्याकाळी बाहेर पडत नाही. सर्वजण जीव मुठीत घेऊन राहत आहेत इथे. आबा पाटील चंदूला म्हणाले. असं काय संकट आहे? चंदूनेही उत्सुकतेपोटी विचारलं. आबा पाटलांना त्यांनी विचारलं. या पाहुण्याला कसं सांगायचं याचा विचार करत शांतपणे दीर्घ सुस्कारा सोडत आबा चंदूला म्हणाले, गावात रोज रात्री एक विचित्र आवाज येतो. आणि त्यानंतर आबा बोलता बोलताच थांबले. इतकं सांगून आबा थांबले. हे खूप विचित्र आणि चमत्कारिक आहे. कसला आवाज येतो? चंदूने विचारलं. काहीतरी विचित्र दिसतंय. चंदू आबा पाटलांना म्हणाला. तो गूढ आवाज फार स्पष्ट नसतो, पण तो आवाज असतो. मी येऊ का? अगदी भयप्रद आवाज. ठीक आहे, आवाजच येतो, पण त्यामुळे काय? चंदू म्हणाला. तो आवाज येतो आणि गावातील कुणीतरी एक जण मरण पावतो. आबांनी एका दमात सांगितलं. काय? चंदू ओरडलाच. आवाज आल्यानंतर कुणीतरी मरतं? तोही घाबरला. पाटील, तुम्ही पण यावर विश्वास ठेवता? चंदू म्हणाला. आबा काही बोलले नाहीत. त्याला उत्तर न देता ते म्हणाले, पाहुणं, गावात तुमची कुठे व्यवस्था होणार नाही. तुम्ही रातच्याला इथेच थांबा, खालच्या खोलीत. वाड्यावरच तुम्ही इथे थांबा. पाटील त्याला म्हणाले. चंदूचा या भाकड कथेवर विश्वास नव्हता. गावात मुक्कामाची सोय झाली हेच त्याच्यासाठी महत्त्वाचं होतं. बाकी त्याला काही घेणं देणं नव्हतं. आबांनी वाड्यातील एका खोलीत त्याची राहायची आणि रात्रीच्या जेवणाची अशी दोघांचीही चांगली व्यवस्था केली. गावात आलेल्या पाहुण्याची व्यवस्था करून आबा पाटील घरात आले. गावातील या संकटावर कसा मार्ग काढायचा असा त्यांना प्रश्नच पडला होता. त्यांना फार मोठं संकट गावावर आल्यामुळे यातून मार्ग कसा काढायचा याचा फार मोठा प्रश्न पडला होता. त्यांनी वाड्यावरून गावावर नजर टाकली. गाव सामसूम झालं होतं. सर्वत्र काळोख होता. वातावरण भयभीत झालं होतं. कुणीही कुणाशी काहीही बोलत नव्हतं. घरात त्यांचा मुलगा आनंदराव, सून राधाबाई आणि 5 वर्षांचा नातू माधव होते. गावात रोज रात्री मी येऊ का असा येणारा आवाज आणि त्या पाठोपाठ होणारे गूढ मृत्यू यामुळे सारेच गाव भयभीत झाले होते.
चंदूने या गोष्टी गांभीर्याने घेतल्या नव्हत्या. चंदूचा या गोष्टींवर विश्वासही नव्हता आणि त्याने या गोष्टी गांभीर्याने घेतल्या नव्हत्या. पाटलांकडचं गावरान जेवण तो जेवला. खाटेवर घोंगडं घेऊन त्याने आपली ताणून दिली. आबा पाटील चिंतातूर झाले होते. मुलगा, सून आणि नातू माधव भेदरलेले होते. कुणी कुणाशीही बोलत नव्हतं. आबांनी त्यांच्याकडे फक्त पाहिलं. नजरेनेच काही काळजी करू नका असेच ते त्यांना सांगत होते. आबा वरच्या खोलीत झोपायला गेले. पण झोप तरी कशी येईल? सारं गाव अंथरुणात पडून जागच असायचं. सर्वांना भीती वाटायची, काळजी वाटायची. रात्र सरकत होती आणि ज्याची भीती होती तेच झालं. अखेर तो भयप्रद आणि गूढ आवाज रात्रीच्या त्या भयान शांततेत येऊ लागला. मी येऊ का? मी येऊ का? असा भयान असा आवाज त्या शांततेत येऊ लागला. ज्यांनी तो आवाज ऐकला त्यांचं शरीर भीतीने गार पडलं. अंगावर शहारे आले. अनामिक आवाजाच्या दहशतीतच जागरणात रात्र गेली. सर्वजण त्या दहशतीतच रात्रभर झोपले होते. सकाळ झाली. आज कुणावर संकट आलं या विचाराने लोक उठली. आज नक्की कोणावर संकट आलं हे पाहण्यासाठी लोक उठली. आबा पाटलांच्या वाड्यात मुक्कामाला आलेला चंदू रहाटे याचा मृत्यू झाला होता. मी येऊ का या गूढ आवाजाने आणखी एक बळी घेतला होता आणि तो बळी घेतला होता चंदू रहाटे याचा. त्याचा त्या वाड्यातच मृत्यू झाला होता. गावात आलेल्या पाहुण्याचा मृत्यू झाल्याची बातमी संपूर्ण गावात पसरली. विजयनगर गावात आता प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं होतं. दररोज रात्री गावात ऐकू येणाऱ्या मी येऊ का या गूढ आवाजाने आणखी एक बळी घेतला होता. एसटी चुकल्याने विजयनगर नावात मुक्कामासाठी आलेल्या चंदूचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे हा मृत्यू गावाचे सरपंच आबा पाटील यांच्या घरात झाला होता. चंदू रात्री त्यांच्याच वाड्यात मुक्कामाला होता. ग्रामस्थ वाड्याजवळ जमू लागले होते. आबा पाटील खूप अस्वस्थ झाले होते. पोलीस आले आणि पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. आबा शवविच्छेदनासाठी आम्ही मृतदेह तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयात नेतो. मृतदेहाची ओळख पटवून त्याच्या कुटुंबियांना कळवावं लागणार आहे, पोलीस हवालदार आबांना म्हणाला. पोलिसांनी सोपस्कार करून मृतदेह नेला. गावावर अरिष्ट कोसळले आणि आपण काही करू शकत नाही याची आबांना सल होती. आता तर त्यांच्या घरातच हे संकट आलं होतं. त्यांचा नातू माधव या घटनेने प्रचंड भेदरला होता. त्याने एवढा धसका घेतला होता की तो तापाने फणफणू लागला. त्याच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवून त्याची आई राधाबाई ताप उतरविण्याचा प्रयत्न करत होती. तो तापाने फणफणू लागला आणि त्याच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवून त्याची आई राधाबाई ताप उतरविण्याचा प्रयत्न करत होती. आबा प्रचंड बेचैन आणि अस्वस्थ झाले होते. त्यांनी त्यांचा मुलगा आनंदराव याला बोलावून घेतले. आनंदा, आता खूप झालं. आपल्या घरात आलेला पाहुणा त्या गूढ आवाजाने हिरावून घेतला. हे संकट फारच कठीण आहे. आबा, कुलदेवीचा हात आहे आपल्या कुटुंबावर. पाहुण्याचा बळी गेला. अन्यथा आबांचा मुलगा म्हणाला. पुढे काही बोलू नको आनंदा. जे घडतंय ते भयंकर आहे. बघ, माधवने धसक्याने अंगावर ताप काढलाय. आबा म्हणाले. आबा, मला काहीच कळेनासं झालं. काय करावं? त्यांचा मुलगा म्हणाला. म्हणून मी एक निर्णय घेतलाय. आबा त्याला म्हणाले. काय आबा? त्याने आबांना विचारलं. कोणता निर्णय घेतला आहात तुम्ही? हा गूढ आवाज रोज एकेकाचा बळी घेतोय. गावातील माणसं पटापट मरू लागली आहेत. त्यांचा बंदोबस्त तर व्हायला हवा. पण काय आबा? त्यांच्या मुलाने विचारले. तुम्ही आता जराही गावात थांबायचं नाही. तू, सुनबाई आणि माधवला घेऊन गाव सोड. आजच्या आजच. आजची रात्र देखील इथे थांबू नकोस. आबा त्याला म्हणाले. आबा, गाव सोडायचं? त्यांच्या मुलाने त्याला विचारलं. हो, इथे थांबणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. माधवचा विचार कर. बघ, मुंबईला माझा चुलता राहतो. त्याच्याकडे जा. मी त्याच्यासाठी पत्र लिहून देतो.
तो व्यवस्था करेल. तू काहीही काम कर, पण मुंबईतच राहा, गावात येऊ नकोस. नाही नाही आबा, तुम्ही पण चला, तो म्हणाला. वेड्यागत करू नको. मी गाव सोडून जाऊ शकत नाही. माझ्या गावातील लोकांना अशा संकटात सोडू शकत नाही. एक वेळ मरण पत्करेन, पण गावाला सोडून नाही. मी पळपुटा नाही. अशा अवस्थेत गावकऱ्यांना सोडून जाण्याचं पाप करणार नाही. तुम्ही निघा. मी या गूढ आवाजाचा बंदोबस्त करतो. गावकऱ्यांचं आणखी मरण मी पाहू शकत नाही, आबा पाटील त्यांच्या मुलाला म्हणाले. आनंदरावने आबांना समजविण्याचा प्रयत्न केला, पण आबा ऐकायला तयार नव्हते. आबांच्या शब्दांपुढे कोणीही जात नव्हतं. आनंदरावने आणि राधाबाईने सामानाची आवराआवर सुरू केली. तापात असलेल्या माधवला सोबत घेतलं. जड अंतकरणाने गाव सोडायची तयारीसुद्धा केली. पण लक्षात ठेव, गावावर कुणाचा कोप आहे माहीत नाही. याचा शेवट काय होईल देवाला ठाऊक. पण तू पुन्हा कधी या गावात परतायचं नाही. माधवने खूप धसका घेतला आहे. त्याला या सर्वापासून लांब ठेव. तुला गाव होतं हे विसरून जा. विजयनगरच्या या कटू स्मृती कायमच्या गाडून टाक, आबांनी मुलगा आनंदरावाला निक्षून सांगितलं. आनंदराव मात्र भावनाविवश झाला होता. आबांचे शब्द काळजात सर्र करून जात होते, पण त्याचाही नाईलाज होता. सतत माधवचा विचार होता. तो गूढ आवाज आला आणि माधवचा बळी गेला तर? या कल्पनेनेही माधवरावांच्या अंगावर शहारे यायचे. आबांनी लहानग्या माधवच्या कपाळावरून हात फिरवला. त्यांचे डोळे पाणावले, पण स्वतःला सावरलं. मुलगा आणि लाडक्या नातूला निरोप दिला. ज्यांना शक्य होतं त्यांनी देखील या दहशतीमुळे गाव सोडलं होतं. 1970 आनंदराव, त्यांची पत्नी राधाबाई आणि लहानग्या माधवने विजयनगर सोडलं. मी येऊ का? मी येऊ का? हा गूढ आवाज. सकाळी गावातील जनाबाई नावाच्या महिलेचा मृत्यू झाला. रात्री असा गूढ आवाज आला आणि सकाळी गावातील जनाबाई नावाच्या महिलेचा मृत्यू झाला होता. रोज रात्री येणारा मी येऊ का या गूढ आवाजाची प्रचंड आता दहशत होती. त्या आवाजाच्या अनेक शक्यता ग्रामस्थ वर्तवत होते. हा आवाज गावाच्या वेशीवर असणाऱ्या राघोबाच्या वाडीतून यायचा. कुणी म्हणायचं तिथे भूत आहे, कुणी म्हणायचं राक्षस आहे, पण नेमकं काय आहे ते मात्र कुणालाही माहीत नव्हतं. रात्री आवाज आला की दुसऱ्या दिवशी सकाळी कुणाचा ना कुणाचा तरी बळी जायचाच. रोज रात्री येणारा मी येऊ का या गूढ आवाजाची प्रचंड दहशत होती. त्या आवाजाच्या अनेक शक्यता ग्रामस्थ वर्तवत होते. हा आवाज गावच्या वेशीवरून असणाऱ्या राघोबाच्या वाडीतून यायचा. कुणी म्हणायचं तिथे भूत आहे, तर कुणी म्हणायचं राक्षस आहे, पण नेमकं काय आहे ते कुणाला माहीत नव्हतं. रात्री आवाज आला की दुसऱ्या दिवशी सकाळी कुणाचा ना कुणाचा तरी मृत्यू व्हायचा. आपला मुलगा गाव सोडून गेल्याने आबा आतून मात्र दुःखी झाले होते, पण मुलगा सुरक्षित आहे याचंच त्यांना समाधान होतं. त्या गूढ आवाजाची दहशत आणि गावात होणारे मृत्यू यामुळे गावात कमालीची दहशत पसरली होती. यावर तोडगा काढण्यासाठी आबांनी गावात सभा लावली. सभेला सारे ग्रामस्थ जमा झाले होते. या संकटातून बाहेर कसे पडावे याबद्दल विचार करत होते. या गूढ आवाजातून मुक्तता कशी मिळवायची यावर खल सुरू होता. देवीचा प्रकोप झाला आहे, गावावर करणी केली आहे. गावात महायज्ञ करण्याचे ग्रामस्थ आपापसात बोलू लागले. त्यावेळी गावातील एक तरुण शिक्षक शशिकांत वाघमारे उठून उभा राहिला आणि म्हणाला, आपण यापूर्वी काही पूजापाठ कमी केल्या का? केवळ तेवढं करून चालणार नाही. या गूढ आवाजाचा शोध घ्यायचा. आपण त्या राघोबा वाडीत जाऊन पाहूया की नक्की काय आहे. वाघमारे शिक्षकाने हे सांगताच गावकरी मात्र हादरले. जेथून आवाज येतो त्या राघोबा वाडीत जायचं ही कल्पनाच भयानक होती. गावकरी शांत बसले. पण आबांना वाघमारे शिक्षकांचं म्हणणं पटलं होतं की नक्की काय आहे ते जाऊन पहावे.
आबा म्हणाले, आपण जरा हातावर हात धरून असेच बसलो तर आपल्या सर्वांचा मृत्यू अटळ आहे. राघोबा वाडीत जायलाच हवं. पूर्ण तयारीनिशी जायचं. जे व्हायचंय ते होऊन जाऊ दे. आपल्या पोराबाळांचा प्रश्न आहे. मला निधड्या छातीची तरुण मंडळी हवी आहेत, जे मृत्यूचा सामना करतील. रात्री त्या वाडीत शिरायचं आणि जो कोणी दैत्य, पाशवी शक्ती असेल त्याचा सामना करून सगळं संकट एकदाच संपवून टाकायचं. आबा म्हणाले. आबांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन 5-6 तरुण उभे राहिले. मग एका पाठोपाठ एक ग्रामस्थ उभे राहिले. आबांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य पसरले. सर्वांचं एकमत झालं आणि राघोबा वाडीत शिरायचं ठरलं. गावाच्या वेशीवर असलेल्या राघोबा वाडीतून मी येऊ का असा गूढ आणि विचित्र आवाज दररोज रात्री येत होता. आवाज आल्यावर दुसऱ्या दिवशी गावातील एकाचा मृत्यू झालेला असायचा. त्यामुळे आता गावकऱ्यांनी राघोबा वाडीत जायचं ठरवलंच होतं. राघोबा वाडीमध्ये पूर्वी रघु शेठ नावाचा सावकार राहत होता. त्याच्याच नावाने ही राघोबा वाडी ओळखली जात होती. काही वर्षापूर्वी गावात दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी त्याच्या बंगल्यावर दरोडा घालताना त्याच्या घरातील 5 जणांची हत्या केली होती. त्यानंतर त्याची वाडी ओस पडली होती. परिसरात दाट जंगल होते. तेथे दिवसाही कोणी जात नसे. तेथूनच रात्रीच्या वेळी हा आवाज येत होता. गूढ आवाज हा दैत्य शक्तीचा बंदोबस्त करण्याचं धाडसी काम सर्व गावाने स्वीकारलं होतं. कारण हा गावाच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. त्या वाडीत काय होतं कुणालाच माहीत नव्हतं. पण जे असेल त्याला सामोरं जायचा निर्धार ग्रामस्थांनी केला होता. त्याचे परिणाम काय होतील आणि कसा सामना करायचा यावर बरीच खलबतं झाली. पंचक्रोशीत एक विख्यात मांत्रिक होता. तो भूत प्रेत आदींना वश करण्यासाठी प्रसिद्ध होता. त्याला मोठी बिदागी देऊन गावात आणण्यात आलं. सर्व प्रकारची तयारीही करण्यात आली होती. त्या निर्णायक सामन्याची रात्र उजाडली. गावातील काही तरुण मंडळी जमा झाली. हातात मशाली, भाले, कुऱ्हाडी, कोयते आदी शस्त्रे घेऊन गावकरी जमले. आबा पाटलांनी जमलेल्या जमावाला उद्देशून सांगितलं, काही झालं तरी आज हा अघोरी शक्तीचा निकाल लावून टाकायचा. नाहीतर गावातील एकही जण जिवंत जगणार नाही. होय आबा, प्राण गेला तरी बेहत्तर. आम्ही या संकटाचा आज सोक्षमक्ष लावूनच परत येऊ, तरुणांनीही मोठ्या निर्धाराने आबांना सांगितले. निधड्या छातीचे 20-25 तरुण हळूहळू राघोबा वाडीत शिरले. बाकीचे वाडीभोवती दबा धरून बसले होते. रात्रीच्या त्या नीरव पण भयान शांततेत हिम्मत करून तरुणांचा जमाव पुढे जात होता. पाचोळ्यांचा, झाडांच्या पानांचा आवाज येत होता. काही अंतर गेल्यावर अचानक समोरचं दृश्य बघून जमाव जागच्या जागी खिळला. ते दृश्य भयानक होतं. एका झाडावर एक विचित्र पक्षी होता. त्याचं डोकं माणसाच्या आकाराचं होतं, पण माणूस नाही तर भयानक माणूस. त्याचे डोळे लाल आणि खोल होते. त्याच दैत्य पक्षाच्या तोंडातून आवाज येऊ लागला, मी येऊ का, मी येऊ का. हाच तो दैत्य पक्षी. जमावातील एक जण त्याला पाहून ओरडला. गावातील एका भिल्ल तरुणाने हिम्मत करून एक भाला अचूकपणे त्या दैत्य पक्षाच्या दिशेने फेकला. त्याचा तो अणकुचीदार भाला त्या दैत्य पक्षाच्या छातीत जाऊन रुतला. भाला लागताच तो दैत्य पक्षी खाली पडला. रक्तबंबाळ झाला होता. तो निश्चित पडला. सर्वजण त्या दैत्य पक्षाभोवती जमले. आजवर कुणी असा राक्षस पक्षी पाहिला नव्हता. तो मेल्याची खात्री पडताच त्या दैत्य पक्षाला एका झोळीत टाकलं आणि ते सर्वजण त्याला गावात घेऊन गेले. गाव प्रतीक्षेतच होता. राघोबा वाडीत काय होतं याकडे गावकरी डोळे लावून बसले होते. वाडीत गेलेल्या तरुणांनी मारलेला दैत्य पक्षी बघायला सारं गाव जमा झालं होतं. दैत्य पक्षाचा आणि डोकं माणसाचं असा तो विचित्र पक्षी होता. त्याला उचलायला खूप लोक लागले. एवढा तो मोठा आणि अजस्त्र होता. त्या दैत्य पक्षाची अशी प्रेतयात्रा नेताना लोक आनंदाने ओरडत होते. गावातील संकट दूर झालं होतं. त्या दैत्य पक्षाने आपल्या गावातील अनेकांचे बळी घेतले याचं कुठलंही अस्तित्व राहता कामा नये, आबांनी सांगितलं. गावाच्या बाहेर असलेल्या ओसाड जमिनीवर नेऊन त्या राक्षस पक्षाला जाळण्यात आलं. त्याची राख देखील जमिनीत पुरण्यात आली. विजयनगर गावावरचं संकट टळलं होतं.
त्या रात्रीपासून मी येऊ का असा येणारा गूढ आवाज बंद झाला. गावातील मृत्यू थांबले होते. गावात जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलं. ज्या लोकांनी भीतीपोटी गाव सोडलं ते गावात परतू लागले. या संकटातून सोडवल्याबद्दल कुलदेवीसाठी मोठी पूजा करण्यात आली. गावात पूर्वीसारखं चैतन्य पसरलं. भीती हळूहळू कमी होऊ लागली. आबा पाटलांचं कुटुंब मुंबईला स्थायिक झालं होतं. मुलगा आनंदराव, सून राधाबाई आणि नातू माधव कायमस्वरूपी गाव सोडून गेले होते. माधवने जो या प्रकरणाचा धसका घेतला होता त्यामुळे त्याला पुन्हा गावात आणलं नाही. आनंदराव आणि राधाबाई आबांना भेटायला येत असत. आबा पाटील एकटेच गावात राहिले. कालांतराने वार्धक्याने त्यांनीही जगाचा निरोप घेतला. मुंबईला राहायला गेलेले आनंदराव आणि पत्नी राधाबाई आणि मुलगा माधव बरोबर स्थिरावले होते. विजयनगरमधील गूढ आवाजाचं संकट दूर झालं असलं तरी लहानग्या माधवच्या मनात बसलेली भीती गेली नव्हती. रात्री बेरात्री तो झोपेतून उठायचा, किंचाळायचा. त्याने या गोष्टींचा प्रचंड धसका घेतला होता. तेव्हापासून कुणी गावात गेलं नव्हतं. विजयनगर सोडून आलेल्या आनंदरावांचा मुंबईतील संसाराची घडी नीट बसली होती. ते खासगी कंपनीत नोकरीला लागले. माधव आता शाळेत जाऊ लागला होता. सारं काही व्यवस्थित सुरू होतं. माधव मोठा होत गेला. 1998मध्ये माधवचं लग्न झालं. 2000मध्ये त्याला विक्रांत नावाचा मुलगा झाला. काळ भरभर पुढे सरकत होता. शहरी वातावरणात राहिलेला विक्रांत आता मोठा झाला होता. माधवने त्याला लाडात वाढवलं. सगळे हट्ट पुरवत गेला. मात्र त्याची एक इच्छा पूर्ण केली नाही. शाळेत असल्यापासून विक्रांत गावी जाण्याचा हट्ट करायचा. मात्र माधव त्याला गाव सोडून सगळीकडे घेऊन जायची. विक्रांत त्याच्या आजोळी गेला होता पण कधी गावी गेला नव्हता. अनेकदा तो गावी जाण्याचा हट्ट करायचा पण सर्व त्याला टाळत होते. त्याने आजोबा आनंदराव त्याला गावाकडच्या चांगल्या गोष्टी सांगायचे. आई बाबा गावी का नेत नाही हे त्याला कळत नव्हतं. 2021 विक्रांत आता 21 वर्षांचा झाला होता. विज्ञान शाखेतून पदवीधर झाला होता. पुढचं शिक्षण घेत होता. एकदा विक्रांतने आजोबा आनंदराव यांच्याकडे गावी जाण्याचा हट्ट केला. आजोबा, माझे सर्व मित्रमैत्रिणी गावी जाऊन किती मज्जा करत असतात. मला मात्र कधीच गावी नेत नाहीत तुम्ही. विक्रांत त्यांना म्हणाला. आपलं गाव किती चांगलं आहे ते तुम्हीच सांगता ना. मग आई बाबा मला आई का नेत नाही तुम्ही तिथे? गावाचा विषय काढला की बाबा विषय का टाळतात? विक्रांतने आजोबांकडे प्रश्नांची सरबत्तीच केली. हे खरं आहे. विक्रांत लहान असल्यापासून त्याच्या आईवडिलांनी कधीच विजयनगरबद्दल काहीच त्याला सांगितलं नव्हतं. त्याला गावाला देखील नेलं नव्हतं. आता मात्र आजोबा आनंदरावांचा नाईलाज झाला. त्यांनी विक्रांतला विजयनगरमध्ये काय झालं होतं ते सांगायचं ठरवलं. विकी, आपलं गाव विजयनगर खूप सुखी संपन्न होता. पण गावावर कुण्या सैतानाची वक्रदृष्टी पडली होती. गावात एक दैत्य पक्षी आला होता. रोज रात्री मी येऊ का असं गूढ आवाजात तो म्हणायचा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी गावातील एकाचा मृत्यू व्हायचा. या दैत्य राक्षस पक्षाने खूप बळी घेतले. आजोबांनी विक्रांतला अखेर इतक्या वर्षात लपवून ठेवलेली गोष्ट सांगितली. दैत्य पक्षी आणि तो मी येऊ का असं म्हणायचा? हो. पण हे कसं शक्य आहे? हो, सारं गाव भयभीत झालं होतं. आपल्या घरात आलेल्या एका पाहुण्याचाही त्या आवाजाने बळी घेतला होता. आजोबा आनंदराव सांगत होते. त्यावेळी तुझे वडील माधव अवघ्या 5 वर्षांचे होते. या प्रकरणाचा त्यांना धसका बसला. त्यांनी अंगात ताप काढला. ते संकट पाहुण्यावर निभावलं होतं. पण कदाचित आपल्याच घरात कुणाचा तरी बळी गेला असता. त्यामुळे आबांनी तत्काळ आम्हाला गाव सोडायला सांगितलं. मग मी कुटुंबासह मुंबईला आलो. आबांनी सांगितलं होतं पुन्हा गावात येऊ नकोस. म्हणून तुझे बाबा म्हणजे माधव कधी गावी गेला नाही आणि तुलाही नेलं नाही. मग तो गूढ आवाज बंद झाला का? त्या दैत्यपक्षाचं काय झालं? विक्रांतने विचारलं. गावात एकापाठोपाठ एक बळी जात होते. त्यामुळे गावातील लोक हिंमत करून राघोबावाडीत शिरले आणि त्यांनी दैत्यपक्षाला मारलं आणि तेव्हापासून गावातील मृत्यू थांबले, आनंदरावांनी सांगितलं. ते ऐकल्यावर विक्रांत अस्वस्थ झाला होता. असा कुठला दैत्यपक्षी होता की ज्याचं डोकं माणसाचं आणि शरीर पक्षाचं? त्याने आजवर कधी ऐकलं नव्हतं, वाचलं नव्हतं. गुगलवर त्याने सर्च केलं पण अशी कुठलीच माहिती त्याला मिळाली नाही. आणि आवाज आल्यावर गावातील माणसं कशी मरत होती? त्याला हे गूढ कोडं काही समजेना. विक्रांत हा आधुनिक विचारसरणीचा विज्ञाननिष्ठ तरुण होता. त्याचा अशा गोष्टींवर विश्वास बसणं शक्य नव्हतं. पण खुद्द आजोबांनीच हे सांगितलं होतं.
त्याच्या मनात असंख्य विचार घोळत होते. हे गूढ कोडं त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेल्यावर त्याने मित्र विपुल आणि श्रेयाला आपल्या गावाची ही गूढ गोष्ट सांगितली. काय विकी तू पण, श्रेया त्याला चिडवत म्हणाली. माझा तर विश्वासच नाही, पण गावात असं घडलं होतं आजोबा म्हणाले, आणि म्हणूनच मला गावात आजवर नेलं नव्हतं. पण खूप इंटरेस्टिंग आहे ना. मी येऊ का असा गूढ आवाज आणि गावातील एकाचा मृत्यू, विपुल म्हणाला. आणि ते सुद्धा मराठीत. तो सो कॉल्ड दैत्य पक्षी मराठी होता वाटतं, श्रेया पुन्हा चिडवत म्हणाली. गावागावात अशा भाकड कथा असतात रे, कशाला एवढं मनावर घेतो. खरंय मित्रांनो, पण काहीतरी घडलंच असेल ना. ते आपण विजयनगरला जाऊन शोधलं तर. वाव, मस्त, उत्साहित झालेली श्रेया म्हणाली. पण तुला गावात जायला परवानगी नाही ना, विपुलने विक्रांतला आठवण करून दिली. नसू दे, परवानगी घ्यायची पण नाही. आउटडोअर पिकनिकसाठी दुसऱ्याच ठिकाणचं नाव सांगायचं आणि विजयनगरला जायचं. काय वाटतं, विकीने लगेच प्लॅन तयार करून त्यांना सांगितला. भन्नाट, फर्स्ट क्लास आयडिया आहे, विपुल म्हणाला. चला तर मग विजयनगरला जायचं. कधी निघूया. वीकेंड बरा पडेल, कॉलेज बुडणार नाही. तोपर्यंत बाकी तयारी मी करतो. 48 वर्षापूर्वीचा तो मी येऊ का असा गूढ आवाज आणि त्या पाठोपाठ होणारे मृत्यू यांचं रहस्य शोधण्यासाठी विकी, विपुल आणि श्रेया तिघंही विजयनगरला कोणालाही न सांगता जाण्यासाठी निघाले. आणि पुढे काय होतं हे पाहण्यासाठी या कथेचा भाग 2 लवकरच येत आहे. भाग 1 आवडला असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. आणि ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्हाला आमचा कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया दुसरा भाग घेऊन आणि इंटरेस्टिंग कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.